नमस्कार, मी प्राची लुडबे. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. कोविड-19च्या कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये हा हेतू लक्षात घेऊन बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना घरी बसून दर्जेदार शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, तुम्हाला या चॅनेलचा नक्कीच लाभ होईल. आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ पाहणार आहोत. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राची लुडबे. आज आपण इयत्ता 6वी सामान्य विज्ञानमधील एक महत्त्वाचा पाठ 9वा पाठ, तो म्हणजे गती आणि गतीचे प्रकार, मोशन अँड टाइप्स ऑफ मोशन्स, या पाठाचा पुढील भाग पाहणार आहोत. मागच्या वेळेला आपण गती म्हणजे काय पाहिलं, मोशन. सी दिस कार, यू कॅन सी इट इज इन मोशन, गतीमध्ये आहे. गती म्हणजे काय, एखादी वस्तू एखाद ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असेल, कंटिन्युअस जात आहे, कंटिन्युअस ती जागा बदलत आहे. जागा बदलणे, चेंज ऑफ प्लेस, दॅट इज कॉल्ड ॲज डिस्प्लेसमेंट, म्हणजे विस्थापन होत आहे वस्तूचं. द कंटिन्युअस डिस्प्लेसमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मोशन. तुम्ही एका जागी उभे असाल तर तुम्ही गतिमान नाही आहात, पण तुम्ही चालत जरी असलात तर तुम्ही गतिमान आहात, कारण तुम्ही चालताना तुम्ही एक एक पाऊल पुढे टाकत आहात, म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट होत आहे. यू आर चेंजिंग युअर प्लेस फॉर ईच सेकंड, देअरफॉर यू आर इन मोशन. आपल्या भोवती असणाऱ्या बहुतेक वस्तू ज्या हलत असतात, फक्त हलणं नाही, म्हणजे जागा बदलत असतात, त्या सर्व गतिमान असतात. त्याबरोबर आपण गतीचे महत्त्वाचे दोन प्रकार, मुख्य प्रकार पाहिले, ते म्हणजे रेषीय गती आणि नैकरेषीय गती, लिनियर मोशन अँड नॉन लिनियर मोशन. लिनियर मोशन मीन्स द ऑब्जेक्ट मूव्स इन अ स्ट्रेट लाईन. एका सरळ रेषेमध्ये वस्तू जेव्हा जागा बदलत असते, विस्थापन करत असते, त्याला रेषीय गती म्हणतात. त्यामध्ये दोन प्रकार पाहिले आपण, युनिफॉर्म लिनियर मोशन अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. अँड द सेकंड इज दॅट इज नॉन लिनियर मोशन. नॉन लिनियर मोशन म्हणजे सरळ रेषेत नाही आहेत वस्तू, पण त्या गतिमान आहेत. हा पहा, पंखा फिरतो आहे, बरोबर ना. किंवा आपल्या मगाशी आता भोवरा जो दाखवला तुम्हाला मी, मग एका सरळ रेषेत न जाणाऱ्या वस्तूच्या गतीच नैकरेषीय गती म्हणतात. मोशन ऑफ an object that does not move in a straight line is called as non-linear. Then in that non-linear motion there are 4 types: oscillatory motion, आंदोलित गती, periodic motion, नियतकालिक गती, नंतर वर्तुळाकार गती, रँडम मोशन म्हणजे यादृच्छिक गती, आणि वर्तुळाकार गती म्हणजे सर्क्युलर मोशन. आउट ऑफ दॅट oscillatory motion, last time we have studied. Oscillatory motion means what? The object moves like swing, म्हणजे झोपाळा मागे पुढे होत असतो. moves back and forth म्हणजे पुढे मागे होत असतो ठराविक टायमिंगमध्ये. इट टेक्स अबाउट सेम टाईम फॉर ईच स्विंग और ईच ऑस्किलेशन. प्रत्येक ऑस्किलेशनला पुढे मागे जाण्यास सेम टाईम लागतो, आणि त्याला काय म्हणतात, ऑस्किलेटरी मोशन असे म्हणतात. घड्याळाचा काटा, नंतर झोपाळा, ही उदाहरणं आहेत ती जी आंदोलित गतीमध्ये येतात. किंवा तुम्ही गिटार असते ना, सतारची तार छेडली तर ती पण मागे पुढे होत असते. दॅट इज ऑक्सिलेटरी मोशन. नाव नेक्स्ट टाईप वी विल स्टडी नाव, दॅट इज सर्क्युलर मोशन, वर्तुळाकार गती. आपल्या घरातील फिरणारा पंखा, आपल्या डोक्यावर पंखा फिरत असतो ना, कसा फिरत असतो, पंख्याचं प्रत्येक चाक जे आहे ते जागा बदलत असतं, बरोबर ना. प्रत्येक पातं जे आहे ते जागा बदलत असतं, गोल फिरतं आहे, म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट होते आहे वर्तुळाकार मार्गाने. भोवरा बघा, त्यानंतर हे बघा, हे मेरी गो राऊंड आहे ना, हे लहान मुलांचं जे गोलाकार फिरणार जत्रेमध्ये असतं, गोलाकार मार्गाने फिरत आहे बघा. शेतकरी शेतामध्ये गोफण फिरवतात पाखरांना हाकलण्यासाठी, गोलाकार मार्गाने. गाड्यांची चाकं, सायकलचं चाक, नंतर 4 व्हीलर कारचं चाक, बरोबर ना, तुमच्या बाईकचं चाक जे आहे, हे सगळे आकाश पाळणा जत्रेतला मोठा पाळणा जो असतो, हे सगळे वर्तुळाकार मार्गाने फिरणारे आहेत. आणि वर्तुळाकार मार्गाने फिरणाऱ्या वस्तूच्या गतीला
काय म्हणतात, वर्तुळाकार गती. द मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ इज कॉल्ड ॲज सर्क्युलर मोशन. हे बघा आकाश पाळणा, त्यानंतर हे पहा, हे जे आहे काय आहे, आपला घरातला पंखा, हे ठराविक काळामध्ये बरोबर तेवढ्या वर्तुळाकार मार्गामध्ये फिरत आहेत. वर्तुळाकार मार्ग, ठराविक काळ नको म्हणूया आपण, कारण नंतर आपण पंखा बंद केला की तो स्लो होतो, बरोबर ना. जसं आपण नॉन युनिफॉर्म लिनियर मोशनमध्ये पाहिलं, आपण भरभर चालतो, आपण कधी स्लो होतो, म्हणजे प्रत्येक सेकंदाला सारखा स्पीड असतो असं नाही. बट दे आर मुव्हिंग इन सर्क्युलर डायरेक्शन, सर्क्युलर पाथ, देअरफॉर दे आर इन सर्क्युलर मोशन. बट नाउ देर आर सम एक्झाम्पल्स वेअर the object moves in circular motion but in fixed time. For example, आपल्या पृथ्वीची परिवलन गती आणि परिभ्रमण गती बघा. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरा करायला बरोबर 365 दिवस लागतात, बरोबर ना. 4 वर्षाने एकदा एक दिवस एक्स्ट्रा लागतो, जेव्हा आपण लीप इयर म्हणतो. म्हणजे बघा, पृथ्वी सूर्याभोवती जी गोलाकार मार्गाने जी फिरत आहे, एका विशिष्ट काळामध्ये शी इज मुव्हिंग, शी इज अंडरगोईंग द डिस्प्लेसमेंट होतं आहे आणि ठराविक वेळेत होते आहे. इवन ती स्वतःभोवती फिरते, त्याला आपण जे आहे 24 तासामध्ये तिचा जो एक फेरा पूर्ण होतो तो सुद्धा ठराविक काळामध्ये होत आहे, बरोबर ना. आणि घड्याळाचे काटे तर तुम्हाला माहीतच आहेत. आपल्या जे घड्याळ असतं घरातलं, घड्याळातले मिनिट काटा, सेकंड काटा जो आहे तो कसे फिरत असतात. सेकंड काटा बरोबर 60 घरं फिरतो आणि 1 मिनिट पूर्ण करतो. मिनिट काटा बरोबर 60 घरं फिरतो आणि 1 तास करतो. त्यांच्या त्या रोटेशनमध्ये कधीच काय होत नाही, फरक होत नाही. किंवा एखादं मिनिट वाढलं, एखादं मिनिट कमी झालं, एखादं सेकंड कमी झालं, कधीच होत नाही. हा मेरी गो राऊंड बघा, हा जो आहे जत्रेतला, तो सुद्धा अगदी बरोबर एक ज्याचं जे हे आहे ते कंप्लीट करतो, बरोबर एक राऊंड बरोबर पर्टिक्युलर टाईममध्ये कंप्लीट करतो. त्यानंतर हे बघा, हे सर्कस तुम्ही कधी पाहिले असेल. सर्कसमध्ये सुद्धा हे जे सर्कस खेळणारे जे असतात खेळाडू, ते सुद्धा अगदी बरोबर पर्टिक्युलर टाईममध्ये एकमेकाला कॅच करत असतात. उदाहरणार्थ ह्या वरच्याने जे आहे, ह्या खालच्याला जर बरोबर त्याच सेकंदाला पकडलं नाही तर तो खाली पडेल आणि त्याला अपघात होऊ शकतो, बरोबर ना. अशा प्रकारच्या ज्या मोशन आहेत, the motion of an object which passes through a certain point in a fixed time, within a fixed period is called as periodic motion. घड्याळाच्या काट्यांची गती, आपल्या पृथ्वीचं परिभ्रमण आणि परिवलन, रोटेशन, रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ, मुवमेंट ऑर दिस रोटेशन ऑफ द मेरी गो राऊंड, हा जो मोठा आकाश पाळणा, हे सगळं पिरियॉडिक पर्टिक्युलर पिरियडमध्ये तेवढं ते आपलं सर्कल कंप्लीट करतात किंवा आपला जे गेम आहे तो उदाहरण त्या सर्कसमध्ये कंप्लीट करतात. देअरफॉर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट वी पासेस थ्रू ए सर्टन पॉइंट अगेन अँड अगेन इन अ फिक्स पिरियड इज कॉल्ड ॲज पिरियॉडिक मोशन. Now next example, that is of random motion. बघा, ही फुलपाखरांची गती कशी आहे ते. इथे फुलपाखरं तुम्ही पाहिली असेल उडताना. फुलपाखरं कधी एका फांदीवर एकाच ठिकाणी बसतात का, किंवा उडताना सरळ रेषेत उडतात का, नाही. ते कशी उडतात बघा, इकडून तिकडे अशी उडत असतात. दे कॉन्स्टंटली फ्लाइज फ्रॉम वन फ्लावर टू अनदर फ्लावर, वन ब्रांच टू अनदर ब्रांच. पकडायला गेलं तर आपल्याला हाताला लागत नाहीत. दे डू नॉट हॅव डेफिनाईट मोशन ऑर डेफिनाईट डायरेक्शन. एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे का बघा फुलपाखरांची. किंवा लहान मुलं बघा, लहान मुलं कुठल्याही दिशेला चालत असतात. हा मुलगा इकडून तिकडून वाकडा तिकडं गेला, पाय घसरला, पडला, बरोबर ना. सरळ जाता जाता त्या दिशेला गेला. लहान मुलं, रांगणारी मुलंसुद्धा, छोटं बाळ रांगायला लागलं घरातलं की ते बघायचं कुठे ह्या कपाटाखाली जाईल, त्या कपाटाखाली जाईल. इट विल नॉट हॅव ए पर्टिक्युलर डायरेक्शन. ज्या वस्तूमध्ये किंवा ज्या गतीमध्ये वस्तूची दिशा फिक्स नाही, सतत बदलते रँडमली, दॅट इज कॉल्ड ॲज रँडम मोशन, यादृच्छिक गती. टेनिस खेळणारे जे आहे आपले, हे जे टेनिस नाही सॉरी हॉकी खेळणारे किंवा फुटबॉल खेळणारे प्लेयर, टेनिस खेळणाऱ्या मुलीसुद्धा इकडून तिकडे हलत असतात, बरोबर ना. कारण त्यांना काय करायचं असतं, तो ज्यांचं जे हे असतं टेनिसचा बॉल मारायचं असतो. फुटबॉल खेळणारे पण बघा, त्यांची एक पर्टिक्युलर दिशा नसते. ज्या दिशेला बॉल जाईल त्या दिशेला ते प्लेयर धावत असतात, बरोबर ना. त्यामुळे ही जी आहे गती, तिला यादृच्छिक गती म्हणतात.
फुटबॉलच्या खेळाडूंची गती, अगरबत्तीचा पेट्या अगरबत्तीचा धूर किंवा फुलपाखराचे उडणं, रांगतं बाळ किंवा एखादं हरवलेलं वासरू, हरवलेली जनावरं कशी धावतात, एका फिक्स डायरेक्शनमध्ये धावतात का? पहा बरं या चित्रामध्ये, दे मूव्ह इन रँडम डायरेक्शन. अगरबत्तीचा धूर बघा, तो पण असा वाकडा तिकडा जात असतो. द मोशन दॅट चेंजेस इट्स डायरेक्शन अँड स्पीड कंटिन्युअसली इज कॉल्ड ॲज रँडम मोशन. दिस इज स्मोक ऑफ इसेन्स स्टिक. देन दीज आर वँडरिंग ॲनिमल्स, म्हणजे भटकलेली जनावरं जी असतात, रस्ता चुकलेली, आपलं घर चुकलेली. हे बघा, हे रांगतं बाळ बघा, रांगतं बाळसुद्धा कोणत्याही दिशेला जातं, ज्या दिशेला त्याला काही वस्तू दिसेल, काही दिसेल त्या दिशेला ते जातं. तर ही सगळे एक्झाम्पल्स आहेत रँडम मोशनची एक्झाम्पल्स आहे. सो वी हॅव स्टडीड अप टिल हिअर ऑल द टाइप्स ऑफ मोशन. नाव विल स्टडी द नेक्स्ट पार्ट, दॅट इज मिश्र गती म्हणजे काय. आता बघा, हे तुम्हाला दिसतंय, हा ट्रक धावतोय आणि ह्या ट्रकमध्ये धावताना तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला दिसेल एकापेक्षा जास्त गती दिसत आहेत बघा. एखाद्या गतिमान वस्तूला एकच गती असं नाही, त्याचं चाक बघा, चाक फिरतंय, गोल गोल फिरतंय, बरोबर. आता गोल फिरतंय म्हणजे आत्ता आपण पाहिलं वर्तुळाकार गती, आणि तो ट्रक पुढे पुढे जात आहे, त्याचं काय होतं, विस्थापन होतं सरळ रेषेमध्ये. म्हणजे याला दोन गती आहेत बघा, एक रेषीय गती आहे, लिनियर मोशन आहे, आणि सर्क्युलर मोशन आहे. आणि अशा जेव्हा वस्तूला इफ द ऑब्जेक्ट हॅव मोर दॅन वन मोशन then it's called a mixed motion or मिश्र गती असे म्हणतात. ऑब्जेक्ट कॅन हॅव मोर दॅन वन मोशन. इट इज नॉट कंपल्सरी that it may have only one type of motion. we'll see some of the examples. तुम्हाला ह्या स्विंग मशीन, आपली शिलाई मशीनचं ते बेस्ट एक्झाम्पल आहे की त्यामध्ये एकापेक्षा जास्त गती असतात. 3 गती आहेत बघा यामध्ये. एक तर आपण हे पाहिलं, सुई वरखाली होत असते, म्हणजे सुईची आंदोलित गती आहे बघा, बरोबर ना, वरखाली, बॅक अँड फोर्थ, वरखाली आंदोलित गती आहे. त्याच वेळेला हे जे बाजूला जे चाक असतं ते चाक गोल फिरत असतं, बरोबर ना. जे मशीन फिरवणारे ज्या लेडीज असतात ते चाक गोल फिरल्याशिवाय तो जे आहे ते सुईवर खाली होत नाही. त्यामुळे चाकाची गती सर्क्युलर मोशन आहे. त्यानंतर सुईची गती ऑक्सिलेटरी मोशन आहे, आंदोलित गती. कधी खाली इथे पाय मारायचं पण असतं बघा इथे खाली, ते तर असं वर खाली, म्हणजे त्याची पण ऑक्सिलेटरी मोशन असते, बरोबर ना, सीसॉ सारखी. आणि जेव्हा कपडा सुईवर खाली होत असतानाच त्या खालून कपडा पुढे पुढे ढकलला जातो पहा शिवण्यासाठी, बरोबर ना. या बाजूच्या चित्रामध्ये पहा, कपडा पुढे पुढे जातोय सरळ रेषेत. दॅट इज अ लिनियर मोशन ऑफ ॲन क्लोथ. मीन्स वन स्विंग मशीन हॅव मोर दॅन 3 मोशन्स ॲट ए टाइम. 3 मोशन चालू आहेत त्यामध्ये, ऑक्सिलेटरी मोशन, सर्क्युलर मोशन अँड लिनियर मोशन. दिस इज वन ऑफ द एक्झाम्पल. अजून एक एक्झाम्पल बघा मिश्र गतीचं आहे बघा, पक्ष्यांची. पक्षीसुद्धा 2 गती आहेत, त्यांचे पंख वरखाली होतात, आपण ऑसिलेटरी मोशनमध्ये पाहिलं, आंदोलित गती, बरोबर. आणि त्या सरळ रेषेमध्ये पुढे जात असतात, सरळ रेषेमध्ये पुढे जातात, त्यामुळे रेषीय गती पण आहे त्यामध्ये आणि ऑक्सिलेटरी मोशनसुद्धा आहे. 2 मोशन्स आर देअर इन द मुवमेंट ऑर फ्लाइंग ऑफ बर्ड्स. सायकल चालवताना पण तुम्ही पहा, इथे सुद्धा 2 गती आहेत बघा, 2 नाही 3 गती आहेत बघा. पाय त्याचे मागे पुढे होत आहेत फिक्स टाईममध्ये, म्हणजे ती आंदोलित गती झाली, पायांची हालचाल. आणि त्यानंतर तुम्ही तो गोल पण फिरवत आहे, पाय चाकं पण गोल फिरत आहेत आणि स्वतः सायकल पुढे जात आहे. म्हणजे 3 गती ह्या सायकलच्या मोमेंटमध्ये आहे, डिस्प्लेसमेंटमध्ये आहेत. नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहोत, चाल म्हणजे काय, व्हॉट इज स्पीड. आता हा माणूस चालत आहे, बरोबर. आता तुम्ही जेव्हा बाळांनो घरून शाळेला जायला निघता तर तुम्हाला फिक्स टाईम माहीत असतो, बाबा मला माझ्या शाळेत पोचायला 10 मिनटं लागणार, बरोबर ना. तुम्ही चालत जाता, मग तुमची शाळा 1ला असेल तर तुम्ही 1च्या आधी 10 मिनटं घरून निघता. तुम्हाला माहिती आहे मला शाळेपर्यंत चालायला 10 मिनटं लागणार. म्हणजे तुम्ही जेव्हा चालता किंवा धावता तुम्हाला काहीतरी वेळ लागतो ना, असं नाही होत की घड्याळाचा टाईम सरकलाच नाही आणि तुम्ही चालताय. इट डज नॉट हॅपन. देर इज सम टाईम विच इज रिक्वायर्ड फॉर युअर मोशन. तुमच्या गतीला, वेदर यू आर वॉकिंग ऑर रनिंग ऑर सायकलिंग ऑर यू आर सिटिंग इन व्हेकल, कशालाही तुम्हाला वेळ लागतो की नाही. तुम्ही गावाला जाताय, तुम्ही म्हणता आमच्या गावाला जायला 4 तास लागतात. म्हणजे काय, तुमची ट्रेन जी
धावत जात असते ट्रॅकवरून, तिला बरोबर 4 तास लागतात तुमच्या गावाला पोचायला. व्हॉट दिस मीन्स, फॉर इच अँड एव्हरी मोशन इट रिक्वायर्स ऑब्जेक्ट रिक्वायर्स सम टाईम. प्रत्येकाला वेळ लागतो. मग किती वेळ लागतो? तुमच्या गावाला पोचायला 4 तास लागतात, तुमच्या शाळेत पोचायला 10 मिनटं लागतात. मग प्रत्येकाला वेगवेगळा वेळ लागतो ना, सेम वेळ नाही आहे. आता हा माणूस चालत चालला आहे कामावर, त्याला वेळ लागणार. तोच जर सायकलने गेला किंवा कारने गेला तर तो लवकर पोचेल, बरोबर ना. मग एकक कालावधी, एकक म्हणजे काय, 1 सेकंद. प्रत्येकाला वेगवेगळं, मग 4 तास लागतात. मग एक कालावधी, एक कालावधी म्हणजे युनिट टाईम. दॅट युनिट टाईम मे बी 1 hour, मे बी 1 minute or 1 second. मग एखाद्या ठिकाणी पोचायला मला 10 मिनटं लागतात. मग मी एका मिनटात किती अंतर चालते? गावी पोचायला 4 तास लागतात गाडीला, मग एका तासात गाडी किती अंतर धावते? कळलं का? मला माझ्या घरापासून कुठे छोट्या दुकानात जायचं आहे, मला समजा 1 मिनिटात मी पोचते आहे, जवळच बाजूला जायचं. 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद ना. मग एका सेकंदात मी किती अंतर चालते? ह्याला म्हणतात एकक कालावधी. युनिट टाईम मीन्स इट मे बी 1 hour, 1 minute or 1 second. मग एकक कालावधीत एखाद्या वस्तूने पार केलेल्या म्हणजे कापलेल्या, चाललेल्या किंवा धावलेल्या अंतरास त्या वस्तूची चाल असे म्हणजे स्पीड. आपण बघा ना, म्हणतो एखाद्या गाडीचं काय स्पीड आहे रे, स्पीड आहे म्हणजे जे वेगाने धावते ती गाडी, म्हणजे ती एका सेकंदात जास्त अंतर कापते नाही का, वेगाने धावते ते. आणि एखादी कार हळू जाते, किती हळू जाते, किती स्पीड कमी आहे, म्हणजे ती एका सेकंदात कमी अंतर कापणार, बरोबर की नाही. आता माणूस चालतोय म्हणजे ह्याला कामावर पोचायला कमी वेळ जास्त वेळ लागणार, कारण त्याचं एका सेकंदात चालायचं अंतर कमी आहे. तोच जर गाडीने गेला तर गाडीचं स्पीड जास्त, त्यामुळे त्याला कामावर पोचायला कमी वेळ लागणार. म्हणजे हळू चालत असेल, हळूहळू जात असेल तर जास्त वेळ लागणार, भरभर जात असेल तर कमी वेळ लागणार. हे तुम्हालाही माहीत आहे. तुम्हाला शाळेत जायला उशीर झाला, 5च मिनटं राहिली, मग तुम्ही काय करणार? 5 मिनटं राहिल्यावर तुम्ही मग धावत धावत जाणार, बरोबर की नाही. अरे बापरे मला उशीर झाला, मग मी धावत धावत जाणार. मग आपण चाल कशी काढायची? The distance traversed by an object in unit time is called as speed of that object. मग कशी काढायची चाल? तर चाल बरोबर त्या वस्तूने पार केलेले अंतर भागिले अंतर पार करण्यास लागलेला वेळ. मीन्स व्हॉट? डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम रिक्वायर्ड. कारण मला युनिट टाईममध्ये काढायचं आहे. 4 तास असेल तर मग मी एका तासात गाडी किती धावली, मी एका मिनिटात किती अंतर चालले, मी एका सेकंदात किती चाललं, ते मला काढायचं आहे. आणि म्हणून आपण बघा ना, वस्तूची किंमत काढतो. एका दुकानदाराने सांगितलं 6 वह्या एवढे रुपये, मग एका वहीची किती, मग आपण 6ने भागणार. तसंच मला एकूण वेळ किती चालली आहे मी किंवा माझी गाडी, म्हणून ते एकूण वेळाने भागायचं. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाईम रिक्वायर्ड. मग त्याचं युनिट काय असेल? व्हॉट इज अ युनिट ऑफ स्पीड? युनिट काढताना जसं त्याचा फॉर्म्युला आहे ना, कसा आहे फॉर्म्युला काय बघा, अंशस्थानी अंतर आहे, छेदस्थानी वेळ आहे. मग युनिट पण तसंच असतं. मध्ये तिरपी रेष म्हणजे ही छेदरेष आहे भागिलेची. मग अंतर जे आहे ते किलोमीटरमध्ये असेल, प्रति अंतर चालण्यास लागणारा वेळ तासमध्ये असेल. मग किलोमीटर प्रति तास म्हणजे काय? जेव्हा मी अंतर किलोमीटरमध्ये जाईन, फॉर एक्झाम्पल आता जे मोठं अंतर असतं आपण पाहूया इथे. मोठं अंतर म्हणजे गाडीचं अंतर. हां, आता गाडी फास्ट धावते, मग गाडी आता तुम्ही म्हणाल एका गावी माझ्या पोचायला मला किती तास लागले? 4 तास लागले. हां, 4 तास लागले कारण माझं गाव लांब आहे. मग समजा माझं गाव आहे 60 किलोमीटर अंतरावर आहे. गावाचं 2 गावामधील अंतर किलोमीटरमध्ये असतं ना, त्यामुळे अंतर किलोमीटरमध्ये असेल तेव्हा वेळ कशामध्ये असेल? तास. तास म्हणजे काय? अवर. म्हणून इथे किलोमीटर पर तास आहे बघा. ही रेषा तिरपी रेष म्हणजे भागिलेची रेषा. समजा छोटं अंतर असेल, मला माझ्या शाळेपासून घरापासून शाळेपर्यंत जायचं, मग ते अंतर मीटरमध्ये झालं ना, ते किलोमीटर आहे. मग त्याला प्रति काय भागिले काय तुम्ही सेकंद करू शकता किंवा भागिले मिनिट करू शकता. तर पाहूया इथे एक एक्झाम्पल पाहूया आपण. एक उदाहरण मी तुम्हाला दिलं आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अन ऑब्जेक्ट इज 60 किलोमीटर इन 2 hours. 2 तासामध्ये तिने एका वस्तूने 60 किलोमीटर अंतर चाललेलं आहे. तर स्पीड किती आहे? फॉर्म्युल्याप्रमाणे मी किमती घातल्या बघा. स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स किती ट्रॅव्हल केलेलं आहे 60 किलोमीटर
भागिले 2 तासामध्ये, नाही का, म्हणून मी भागिले 2. मग एका तासात किती, 2 ने भाग देऊया, बे एके बे, बे त्रिक 6, 3 येणार इथे, बरोबर. आणि इथे जस्ट 1 मिनिट, आय विल कॅन्सल दिस. जस्ट 1 मिनिट. मग इथे काय येणार, तर आपण भाग दिल्यानंतर बेत्रिक 6, 3 येणार आहे आणि बे 0 म्हणजे किती आलं मला उत्तर, 30 आलेलं आहे. 30 किलोमीटर पर आवर. पर आवर म्हणजे काय, एका तासात 30 किलोमीटर अंतर त्या वस्तूने चाललेलं आहे. अशा प्रकारे स्पीड म्हणजे काय, स्पीड म्हणजे एका तासात किंवा एका मिनिटात किंवा एका सेकंदात वस्तूने कापलेलं अंतर, दॅट इज कॉल्ड एज स्पीड किंवा चाल त्या वस्तूची. तिथे आपण काही उदाहरणं आपण घेतलेली आहेत, काही प्रश्न आहेत, तुम्ही त्यांची उत्तरं द्यायची आहेत. की तुम्ही काही गतीचे प्रकार दिले आहेत, म्हणजे उदाहरणं दिली आहेत, प्रकार ओळखायचे आहे. पृथ्वीचं सूर्याभोवतीचं फिरणं, कोणतं गती, मग अशी आपण पाहिलं ठराविक वेळेमध्ये पृथ्वी फिरते, नाही का. जरी सर्क्युलर असली तरी ती कशी आहे, ठराविक वेळेत, त्यामुळे नियतकालिक गती. छताला टांगलेला पंखा तो वर्तुळाकार फिरतो, त्याला म्हणतात वर्तुळाकार गती. आकाशातून पडणारे उल्का मिटिओर्स पडतात, सरळ रेषेत खाली येतात, रेषीय गती. जमिनीवरून उडणारे रॉकेट जेव्हा अंतराळात सोडतात ते सुद्धा रेषीय गतीमध्ये जातं. पाण्यात पोहणारा मासा मात्र यादृच्छिक गती. मासा बघा, तुम्ही पाहिलं असेल मासा कसा इकडे तिकडे त्याचे पंख पण फिरत, एका सरळ रेषेत नाही जात तो, त्यामुळे तो काय आहे, यादृच्छिक गतीमध्ये पोहत असतो. सतारेची तार, सतार गिटार, ही जी तार आहे ना, छेडली की तार ती वर खाली होत असते. therefore that is the example of oscillatory motion. नंतर ह्यात एक कोडं आहे. कोडं तुमच्या पुस्तकामध्ये आहे, मराठीच्या पुस्तकामध्ये आहे, इंग्लिशच्या पुस्तकामध्ये वेगळं आहे थोडं. इथे तुम्हाला नावं भरायची आहेत, पुन्हा इथे उदाहरणं दिलेली आहेत आणि गतीचा प्रकार जो आहे तो यामध्ये लिहायचा आहे. घड्याळाच्या काट्यांची गती. आता घड्याळाच्या काट्यांची गती कोणती असते माहिती नाही मला तुम्हाला, नियतकालिक. मग नंबर 1 मध्ये उभा आहे नियतकालिक. मग आपण नियतकालिक शब्द लिहायचे आहेत, नियतकालिक, बरोबर. कारण वर्तुळाकार पण आहे, वर्तुळाकार शब्द बसतील का बा, वर्तुळाकार बसला नाही, शब्द कमीच पडतो. पण वर्तुळाकार फक्त पंखा वगैरे असेल तर त्याबरोबर तेवढ्या जेवढे बॉक्स ठेवले त्यामध्ये तुमची अक्षरं बसली पाहिजे. हां, झाडावरून पडणारं फळ नंबर 2 आडवं आहे बघा. झाडावरून पडणारं फळ सरळ पडतं खाली, रेषीय गती. गोफण, शेतकरी जो शेतात गोफण फिरवतात त्याची गती कोणती आहे, गोफण वर्तुळाकार. बघा वर्तुळाकार हेच लिहिलेला र. आणि शेवटी मैदानावर खेळणारी मुलं, तुम्हाला सांगितलं मैदानावर खेळणारी मुलं कशी असतात, कोणताही गेम खेळणारे एका विशिष्ट दिशेने नाही धावत, त्यामुळे त्यांची गती कोणती आहे, यादृच्छिक गती. हे आपण काही एक्झाम्पल्स पाहिली. अशा प्रकारे आपण ह्या पाठात काय शिकलो, व्हॉट वी हॅव लर्न इन दिस चॅप्टर इन ऑल. We studied the motion. Objects in motion are those that change their position continuously. Then we studied various types of motions that are linear motion, uniform linear motion, non-uniform linear motion. These are the types of linear motion. And then other we studied non-linear motions. नैकरेषीय गतीचे टाइप पाहिले आपण, ऑक्सिलेटरी, सर्क्युलेटरी, पिरियॉडिक and random motion. Then we studied what is speed, that is distance traversed by an object in unit time is called as speed. And time required to traverse a certain distance, it depends upon the speed of the object. किती वेळ लागतो एखाद्या वस्तूला तो स्पीडवर अवलंबून आहे. जर वस्तू स्पीडमध्ये असेल तर तिला एखाद्या ठिकाणी पोचायला कमी वेळ लागणार, पण वस्तूला स्पीड कमी असेल म्हणजे हळूहळू जाते तर तिला एखाद्या ठिकाणी पोचायला जास्त वेळ लागणार. This time required depends upon the speed of an object. So today in this topic we'll stop here. Thank you. आज आपण या भागात इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.